Friends and welcome back to Part 2 Glory with प्रेषिता. आज आपण लव्ह फॉर वन्स मदरलँड हा चॅप्टर करणार आहोत. सर्वात आधी मला सांगा, मदरलँड म्हणजे काय? मदरलँड म्हणजेच आपली मातृभूमी. ज्या भूमीवरती आपण राहतो त्याला आपण मदरलँड असं म्हणतो. तर ही स्टोरी आहे आफ्रिकामधली इथिओपिया देशाची. लेट्स स्टार्ट द लेसन. It's a small country named Ethiopia in Africa. About 100 years ago, some tourists from European countries went to Ethiopia to see the country. तर युरोप या कंट्रीवरून काही टुरिस्ट आले, फॉरेनर्स आले इथिओपिया ह्या देशामध्ये, ही कंट्री बघण्यासाठी, हा देश बघण्यासाठी की काय आहे इथे. दे लाईक द नॅचरल ब्युटी अँड द पीपल ऑफ दॅट प्राऊड कंट्री. तर त्यांना तिकडचे जे सौंदर्य आहे, निसर्ग आहे ते आवडलं आणि तिकडची माणसं सुद्धा आवडली इथिओपियामधली. The group of tourists was staying in an inn. आता INN इन म्हणजेच हॉटेल. ओके, तर ते लोक तशा इन मध्ये राहत होते. They would go out early in the morning to see the natural wonders of that land. तर ते लोक सकाळी निघायचे आणि जे निसर्ग आहे ते बघायचे. The Ethiopian looked keenly at those strange foreigners. कीनली म्हणजे एकदम ऑब्झर्व करत होते, म्हणजे लक्ष देऊन बघत होते हे लोक काय करतायत, हे जे फॉरेनर्स आलेत आपल्या कंट्रीमध्ये हे लोक काय करतायत नक्की. द सिम्पल इथोपियन्स वर टू शाय टू टॉक टू देम. तर हे जे इथोपियामध्ये राहणारे आहेत त्यांना इथोपियन्स असं म्हणतात. तर ते लोक काय होते, शाय होते, ते लोक लाजत होते बोलण्यासाठी, ते लोक साधे होते, ओके, सिम्पल होते. वन डे अ पर्सन अप्रोच दोज फॉरेनर्स अँड आस्क्ड. एक माणूस अप्रोच्ड म्हणजे त्यांच्या जवळ गेला आणि विचारलं, फ्रॉम विच लँड डू यू कम अँड व्हॉट आर यू डुईंग हिअर. तर तुम्ही कुठून आलात आणि ते काय करताय. We come from the countries of Europe to see your beautiful country. We are of different lands but are friends. तर आम्ही युरोपच्या कंट्रीज मधून आलोय, वेगवेगळ्या कंट्रीज मधून तुमचं हे जे सुंदर देश आहे, कंट्री आहे ती बघायला, आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलो, तर पण आम्ही फ्रेंड्स आहोत. Another tourist added, though we are seeing your land on our own, if we get someone who can speak our language and your language, we shall enjoy more. तर आम्ही रोज जाऊन बघतोय नवीन नवीन गोष्टी, पण जर तुमच्याकडून कोणतरी एक जण असतं ज्याला आमची भाषा समजते आणि तुमची भाषा समजते तर अजून बरं वाटलं असतं, त्याने आम्हाला सगळं दाखवलं असतं ना. द इथोपियन्स इन्फॉर्म्ड, यू शुड गो टू अ किंग अँड सीक हिज हेल्प. तर 100 वर्षापूर्वी तिकडे किंग होते, ओके, किंगचं राज्य होतं. तर ते इथोपियन्स बोलले तुम्ही राजाकडे जावा, तो हेल्प करेल. द नेक्स्ट डे द टुरिस्ट वर टू द किंग अँड रिक्वेस्टेड हिम टू प्रोव्हाइड गाईड. तर ते टुरिस्ट गेले राजाकडे आणि त्यांनी सांगितलं आम्हाला एक गाईड द्या जो आम्हाला एक्सप्लेन करेल, पूर्ण कंट्री दाखवेल. द किंग आस्क्ड, वेल फर्स्ट यू टेल मी, हॅव यू लाईक्ड वॉट एव्हर यू हॅव सीन ऑन युअर ओन सो फार. तर किंगने आधी विचारलं की आतापर्यंत तुम्ही जे स्वतःहून बघितलं ऑन युअर ओन, तर तुम्हाला ते आवडलं काय, हॅपी ऑर अनहॅपी. तर तुम्ही खुश झालात की नाखुश झालात. अ टुरिस्ट रिप्लाइड, युअर लँड, रिव्हर्स अँड नॅचरल ब्युटी आर फॅन्टॅस्टिक. तर तो टुरिस्ट आहे त्याच्यातला एक बोला की तुमची जी रिव्हर्स आहे किंवा नॅचरल ब्युटी आहे, निसर्ग आहे, ते एकदम छान आहे, अप्रतिम आहे, फॅन्टॅस्टिक, ओके. बट इफ वी गेट अ गाईड वी विल नो अबाउट द हिस्ट्री अँड द लेजंड्स अटॅच टू दिस कंट्री. पण जर तुम्ही आम्हाला गाईड दिला तर आम्हाला हे जे कंट्री आहे, हे निसर्ग आहे किंवा जे लेजंड्स आहे, जुन्या जुन्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला त्यांची हिस्ट्री समजेल. द किंग वॉज व्हेरी प्लीज्ड. ही ट्रीटेड देम ॲज रॉयल गेस्ट अँड पुट देम अप इन हिज पॅलेस. तर जे किंग होते ते खूप खुश झाले आणि त्यांनी हे जे आलेले हे टुरिस्ट त्यांना स्वतःच्या राजवाड्यात ठेवलं, पॅलेसमध्ये ठेवलं आणि त्यांना रॉयल गेस्ट प्रमाणे सगळी ट्रीटमेंट दिली, ओके. तर हा आन्सर तुम्हाला येऊ शकतो, लक्ष द्या. A guide was allotted to them to show them around. The tourists were delighted. तर एक गाईड अपॉइंट केला राजांनी आणि तो सगळं दाखवत होता त्यांना, आणि हे टुरिस्ट खूप खुश झाले त्याच्यामुळे. डिलाइटेड म्हणजे अति खुश होणे, ओके, खूप खुश होणे. दे लाईक द किंग व्हेरी मच अँड ॲडमायर्ड हिम. दे विजिटेड ऑल द प्लेसेस वर्थ सीइंग इन इथोपिया. तर या टुरिस्ट लोकांना किंग खूप आवडला आणि ते त्याला प्रेज करू लागले, त्याची वाह करू लागले आणि सगळीकडे फिरून आले इथोपियामध्ये. दे रेकॉर्डेड एव्हरीथिंग इन देअर डायरीज विथ डायग्रॅम्स. तर त्यांनी प्रत्येकाचं चित्र काढलं. आता त्या काळावर मोबाईल किंवा असे सेल्फीज नव्हते की जाऊन आपण काढू शकतो ना, तर ते लोक ड्रॉइंग काढत होते प्रत्येक जागेची.
When their tour was complete, the tourist asked permission from the king to leave. तर त्यांची टूर झाली आणि ते लोक निघत होते, तर त्या लोकांनी किंगला विचारलं आम्ही निघू शकतो का. The king gave the tourists lots of costly presents. They were led to the harbor by the king's men. तर किंगनी त्यांना खूप किमती सामान म्हणजे किमती प्रेझेंट्स गिफ्ट्स दिले निघताना आणि मग त्यांना हार्बर म्हणजे त्या काळी शिपनी ट्रॅव्हल करायचे ना, तर हार्बरला सोडलं. ओके. ऑल द टुरिस्ट प्रेज द किंग. दे बोर्डेड द शिप. तर हे टुरिस्ट सगळे निघाले आणि शिपमध्ये जायला निघाले. मिनिस्टर विस्पर्ड सम ऑर्डर्स टू द सोल्जर्स. तर एक मिनिस्टर होता किंगचा, तो सोडायला आलेला, तर त्यांनी काही सोल्जर्सला सांगितलं. द सोल्जर्स मेड द टुरिस्ट टेक ऑफ देअर शूज. The tourists looked at one another. The tourists looked at one another puzzled. तर या जे मिनिस्टर आहे त्यांनी सोल्जरला सांगितलं, मग सोल्जरनी येऊन त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे शूज काढून द्या. आता हे टुरिस्ट एकामेकाकडे असे बघायला लागले की नक्की काय चाललंय. The shoes were taken away. The tourist couldn't understand what was happening. तर शूज ते लोक घेऊन गेले सोल्जर्स आणि हे टुरिस्ट असेच उभे राहिले की का घेऊन गेले. No one explained anything to them. Some of the tourists were getting irritated. तर हे टुरिस्ट आहेत ना, ह्यांना आता राग यायला लागला की आमचे शूज कसे काय काढून घेतले. One of them showed courage to ask, is it your custom that foreigners has to leave his shoes back? तर तुमच्याकडे हे कस्टम म्हणजेच ही पद्धत आहे काय की फॉरेनर जेव्हा निघतात त्यांनी शूज इथेच ठेवून जायचं. Another one suggested, if that's so, please give us new shoes. We cannot go back to our country barefoot. तर असं असेल, अशी पद्धत असेल तर तुम्ही नवीन शूज द्या आम्हाला. आम्ही काय असेच बिना चप्पलचे जाऊ नाही शकत. ओके, बिना शूजचे जाऊ नाही शकत. बेअरफूट म्हणजे बिना चप्पल. ओके, बिना शूज. The ministers and the soldiers didn't reply. Some of the tourists thought that they were being insulted. आता त्या टुरिस्टला वाटू लागलं की हे लोक आपले इन्सल्ट करतात कारण कोणच उत्तर देत नव्हतं. Then they saw a soldier coming with pair of shoes. तर एक सोल्जर येऊ लागला समोरून, त्याच्याकडे शूज होते. The tourists were amused. When the soldier came near, they found that they had bought back their shoes. तर आता हे शूज घेऊन आले, पण हे टुरिस्ट असे बघतच राहिले की हे काय आहे, हे तर परत शूज घेऊन येतात. A surprised tourist asked, if you were to return same shoes back, why did you take them away in the first place? तर तुम्हाला हे शूज परत द्यायचे होते तर तुम्ही घेऊन का गेलात. The minister smiled and said, gentlemen, you came to our country and liked it. We are happy about it and we are pleased that you are taking back fond memories of our country. तर त्यांचा जो मिनिस्टर आहे तो बोलला की मला आनंद होत आहे की तुम्ही इकडून निघताय आणि तुम्हाला खूप आवडला आमचा देश आणि तुम्ही आमच्या देशातून सगळे मेमरीज घेऊन जातायत. बट वी डोंट वॉन्ट यू टू टेक बॅक आर सॉइल. पण आमची माती घेऊन जाऊ नका असं आम्हाला वाटतं. सो वी डस्टेड युअर शूज क्लीन. तर आम्ही तुमचे शूज एकदम क्लीन करून काढलेत. ओके. वी लव्ह आवर सॉइल मोर देन आवर लाईव्स. थँक्यू. तर आम्हाला जास्त आमची जी मातृभूमी आहे ती प्रिय आहे, तर म्हणून आम्ही असं करून दिलं. The tourists were amazed to see Ethiopians love for their country. तर अशा प्रकारे हे टुरिस्टला समजलं की हे इथिओपियन्स त्यांच्या कंट्रीवरती किती प्रेम करतात. तर आय होप तुम्हाला हा लेसन आवडला असेल. याचे क्वेश्चन आन्सर्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करत आहे. सो टेक केअर अँड ऑल द बेस्ट. बाय.